परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर जपानच्या दौऱ्यावर असून त्यांनी काल टोकियोमध्ये रायसिना गोलमेज परिषदेत भाग घेतला। गेल्या दशकात भारत जपान यांच्यात विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक दृढ झाली असून संरक्षण आणि डिजिटल तंत्रज्ञान, सेमीकंडक्टर पुरवठा साखळी, स्वच्छ ऊर्जा, हाय स्पीड रेल्वे, औद्योगिक स्पर्धात्मकता आणि कनेक्टिव्हिटी यासारख्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकत्रित कार्य करत आहेत। टोकियोमधील भेट आणि बैठका या क्षेत्रातील कार्यात्मक सहकार्यासाठी धोरणात्मक मार्गदर्शन करतील, असं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं। ग्लोबल साऊथचा आवाज या नात्यानं भारताला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव आहे। त्याअंतर्गत 78 देशांमध्ये विकासविषयक कार्यक्रम राबवण्यात येत आहेत, असं ते म्हणाले। लाल समुद्रातल्या मालवाहू जहाजांवर येमेनच्या हौती संघटनेनं केलेला हल्ला सागरी सुरक्षेसंदर्भात चिंताजनक असल्याचं सांगत दोन्ही देशांच्या संरक्षणासाठी संरक्षण क्षमता बळकट करण्याचं आवाहन जयशंकर यांनी यावेळी केलं। जयशंकर 16व्या भारत-जपान परराष्ट्र व्यवहार मंत्रीस्तरीय धोरणात्मक संवादादरम्यान जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री योको कामिकावा यांच्याशी चर्चा करणार आहेत। या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण द्विपक्षीय मुद्द्यांवर विचार-विनिमय होणार असून मुक्त, सर्वसमावेशक, शांततापूर्ण आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी आवश्यक सहकार्य या विषयांवर चर्चा होणं अपेक्षित आहे।